राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचं नारळ फुटलेलं आहे आणि आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भामध्ये 3 ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रचार सभा आहे, ज्यामध्ये चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अकोल्यामध्ये जर आपण पाहिलं तर फडणवीसांची दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे। साधारणतः 1:30 वाजता अमरावतीमध्ये फडणवीसांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर पंचवटी चौक ते साईनगर पर्यंत जे आहे ते रोड शो जो आहे तो फडणवीसांचा केला जाणार आहे। आपण त्याच पार्श्वभूमीवर बघू शकतो तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे मोठे होर्डिंग जे आहेत ते सध्या अमरावती शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर एक हाती सत्ता जी आहे ती भाजपला या ठिकाणी मिळालेली होती आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर सर्व पक्ष जे आहेत ते स्वतंत्र लढत आहेत। भाजपची युवा स्वाभिमान सोबत युती असली तरी युवा स्वाभिमानने देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उमेदवार दिलेले आणि त्यामुळे अमरावतीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आणि त्यामुळे अशातच प्रचाराला सुरुवात होत असताना पहिलीच जी आहे ती रोड शो जो आहे तो फडणवीसांचा अमरावतीमध्ये होत आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी पंचवटी ते शेगाव नाका या संपूर्ण रोडवर जे आहे ते मोठे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। गती विकासाची आपल्या भाजपाच्या विश्वासाची अशा पद्धतीचे जे आहे ते या ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचे हार्दिक स्वागत, हर हर मोदी घर घर मोदी असे देखील बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी तयारी जी आहे ती रोड शोची पूर्ण भाजपच्या वतीनं झालेली आहे। अमरावतीशी नाते जिव्हाळ्याचे, कार्य विकासाचे, विकसित अमरावती, सुरक्षित अमरावती असे देखील होर्डिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। अमरावतीच्या पंचवटी चौकामधनं जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहेत। सोबतच शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, नवीन बियाणी चौक, त्यानंतर साईनगर आणि साई मंदिरापाशी जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांच्या संपूर्ण रोड शोचा समारोप होणार आहे। ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे। भाजपच्या वतीनं प्रचंड असे होर्डिंग्स जे आहेत ते सध्या अमरावती शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत। मोठा आयोजन जे आहे ते फडणवीसांच्या रोड शोचं जे आहे ते भाजपने केलेलं आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज विदर्भामध्ये जो आहे तो भाजपचा प्रचाराचा नारळ जो आहे तो फुटलेला आहे आणि 3 ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा करणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।